सुरुवात तरी कशी झाली असायला ह्या वेळेला 33व्या आदाला माणिक शेतकऱ्याची कथा गेली पूर्ण झालं. पहिल्या सुरुवात कशी झाली असायला ह्या वेळेला मच्छिंद्रनाथाचा निरोप घेऊन गोरखनाथ फिरत फिरत गोदावरीच्या काठी
भामनगर नावाच्या गावात लावण्यात आला. त्याला फार भूक लागली होती, पण तिथे योजनाच्या पाणी सुद्धा मिळेना. पाणी सुद्धा मिळेना. मग तो तसाच फिरत राहिला. तेव्हा त्याला माणिक नावाचा 10 वर्षाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करताना दिसला. ऐन मध्यानेही जेवायला बसणार इतक्या गोरक्षनाथाने तेथे जाऊन त्याला आदेश केला. हे ऐकून माणिक लगेच तसेच जेवण टाकून उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला. मग त्याने गोरक्षनाथा तुम्ही कोण, कोठे जाता, येथे कसे आलात इत्यादी सर्व माहिती विचारली. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले मी गती आहे, मला तहान व भूक फार लागली आहे. तेव्हा जर काही जेवणा खाण्याची सोय झाली तर पहा, इथं 12 वेळेचा पहिला पॅरेग्राफ संपला. मात्र दुसऱ्या पॅरेग्राफला सुरुवात करे कशी झाली असायला. हे ऐकतात माणिकाया म्हणाला, महाराज भोजन दया आहे वै. माणिक म्हणाला, महाराज भोजन तयार आहे. इथं पाणी संपलं. पुढच्या 195 पानाला सुरुवात कशी तर झाली असायला ह्या वेळेला. जेवायला बसला वेळचा पॅरेग्राफ संपला. पुढच्या पॅरेग्राफाला सुरुवात तर कशी झाली असायला ह्या वेळेला. असे म्हणून माणिकने त्याला जेवायला घालून तृप्त केले व त्याची चांगली व्यवस्था ठेवली. त्यामुळे गोरक्षनाथाचे समाधान झाले. तर पॅरेग्राफ संपला. पॅरेग्राफाला सुरुवात तर कशी झाली असायला ह्या वेळेला. गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्याचं कोणता वऱ्या पाणी प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास कोणता वर पाहिजे असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, आता तुमचे काम झाले ना, आता माझे नाव वगैरे विचारून काय फायदा. काम करून घेण्यासाठी आधी सर्व विचारपूस करायची असते. आता हे विचारण्यात काय अर्थ. पॅरेग्राफ संपला. पुढच्या कडवळीला सुरुवात तर कशी झाली असायला ह्या वेळेला. यावर गोरक्षनाथ हे म्हणाला, बरोबर
यावर गोरक्षनाथ म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण तू आज मला जेवायला घालून तृप्त केलेस, तेव्हा तुझ्या मनात कसली इच्छा असेल ते मला सांग, ती मी पूर्ण करतो. इथे पॅरेग्राफ संपला. प्यारेग्राफ पदाचं ह्या वेळेला माणिक या मनाला वा माणिक मनाला, माणिक मनाला अन्नासाठी भिक्षा मागता तेव्हा माझी कसली इच्छा तुम्ही तर समजल्यावर पूर्ण होईल. तिथं पॅरेग्राफ संपला. तसं पुढच्या वेळेला सुरुवात रे कशी झाली असायला ह्या वेळेला माणिकचा हा प्रश्न ऐकून गोष्टाने त्याला सांगितले, तुझी इच्छा मी पूर्ण करीन. तर पॅरेग्राफ संपायला. तसं पुढच्या पॅरेग्राफाला जसं ह्या वेळेला या बघाप्रमाणे या बघाप्रमाणे शेतकऱ्याचे बोलणे ऐकून गोरक्षनाथ मनात म्हणाला, हे शेतकरी लोक अरण्यात राहत असल्यामुळे आव्हाने असतात, त्यामुळे आपण असा विचार करून आपण यांचे तेव्हा यांचे आपण काय हित केलं पाहिजे असा विचार करून गोरक्षनाथ त्याला म्हणाला, अरे मी मागील ती वस्तू देऊ करतोस, पण मात्र मागे असू नको. तिथे पॅरेग्राफ संपला. तसं मात्र पुढच्या वेळेला सुरुवात रे कशी झाली असायला ह्या वेळेला असे बघा माणिकला आव्हानाचं मिळाले.
लाल. आव्हानच मिळाले. तो म्हणाला, अरे तो प्राणही देण्यात तयार आहे, तो पाहिजे तर देण्यात माझे पुढे पाहिजे काय, तुला वाटले ते तू माग, मी ते तुला देतो नाही. जसे पुढच्या तर पानाला सुरुवात तर कशी झाली असायला ह्या वेळेला, पुढच्या पॅरेग्राफला पुढच्या पानाला सुरुवात कशी झाली त्या टायमाला, तसं मात्र ह्या वेळेला बोलायला गेला माईकावर समज तुम्हाला, बोलल्या गोगट नाचाने जातीवर बरीच गायचे. तो म्हणाला, जे जे तुला आवडते त्याचा तो त्याग कर, जे तुला मनापासून करावे ते वाटते ते तू करू नकोस, एवढीच माझी मागणी आहे. पॅरेग्राफ संपला. तसं मात्र पुढच्या वेळेला सुरुवात तर कशी झाली असायला ह्या वेळेला, गोरक्षनाथाची ही मागणी या शेतकऱ्याने आनंदाने मान्य केली. होय आनंदाने मान्य केले ते. आणि गोरक्षनाथ आणि तो गोरक्षनाथ बाबा